नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे श्रीकांत नावाचा सैतान. या कथेचा पुढील भाग दुसरा. 5 तारखेचा दिवस उगवला. घरातील वातावरणात काही फरक पडला नव्हता. एखाद्या भरल्या घरात आकस्मिकपणे एखादा मनुष्य निर्वतल्यावर त्या घराची जशी सुटकाची छाया पसरते तशीच काहीशी छाया सुरेंद्रजींच्या ब्लॉकवर पसरले होते. अन्नावरची सर्वांचीच वासना उडाली होती. कुणालाही अन्न गोड वाटत नव्हतं. 2.5 दिवसांच्या सततच्या जागरणानं त्या घरातील मंडळींचे चेहरे आता म्लान आणि निस्तेज झाले होते. सारी मंडळी वाट बघत होती ती केवळ श्रीकांतच्या फोनची. 5 तारखेचा दिवस मावळला आणि 6 तारखेचा दिवस जसा उगवला तसा मावळला पण. परंतु या 2 दिवसात श्रीकांतचा फोन आला नाही. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेलं ते कुटुंब मानसिक क्लेशाचा एक प्रचंड बोजा डोक्यावर घेऊन बसलं होतं. 5 तारखेला संध्याकाळी एक थोडासा दुवा CIDना सापडला होता. या 5 तारखेला सकाळी टेलिफोन कंपनीकडून CIDला कळवलं होतं की आदल्या दिवशी जे टेलिफोन सुरेंद्रजींना आले होते ते सारे फोन अंधेरी आणि जोगेश्वरीच्या फोन परिसरातून आले आहेत. API गोळे यांनी हा एकच धागा पकडला आणि 5 तारखेला आणि 6 तारखेला संबंध दिवस रात्र जोगेश्वरीला आपली एक वायरलेस गाडी ठेवून तिथे वस्तीची व्यवस्था केली. या वायरलेस गाडीची सूत्र हातात ठेवून सब इन्स्पेक्टर मधुकर जेंडे जोगेश्वरी आणि अंधेरी विभागात लक्ष ठेवू लागले. याप्रमाणे दादर येथे एक वायरलेस गाडी ठेवून त्यांनी जमादार पांडुरंग शिंदे यांच्यावर या वायरलेसची जबाबदारी दिली. गोळे 5 आणि 6 तारखेला स्वतः मात्र आपल्या ऑफिसातच बसून होते. टेलिफोन कंपनीकडून कोणत्याही क्षणी फोन आल्यास गोळे किंवा झेंडे किंवा शिंदे त्यांना सावध करून श्रीकांतवर झडप घालणार होते. परंतु एवढी सारी सिद्धता करूनही श्रीकांत CIDच्या हाती सापडला नाही. दिनांक 7 रोजी आणखीन एक प्रकार घडला. श्रीकांतनं आपला 4था टेलिफोन दिनांक 4 रोजी रात्री 8:30 वाजता केला होता. परंतु या फोननंतर त्याचा 5वा फोन भगवानदासनं आला तो दिनांक 7 रोजी सकाळी 8 वाजता. श्रीकांतचा फोन आहे समजताच ब्लॉकमध्ये पुन्हा गोंधळ सुरू झाला. यावेळी श्रीकांत भगवानदास बरोबर जे बोलत होता ते असं. हॅलो, मी श्रीकांत. अरे श्रीकांत, तू कुठे होतास? सुरेंद्र रक्कम घेऊन गेला होता. आणि तू कुठे गेला होतास? कुठे? 2 दिवस आम्ही मुंबई बाहेर होतो. आज पुन्हा जाणार आहोत. तुमचा शेवटचा निर्णय काय आहे? मी तुला पैसे द्यायला तयार आहे. तू आता कुठून बोलतोयस ते सांग. मी तुला कुठे पाठवू पैसे? ते मी तुम्हाला 15-20 मिनिटात सांगतो. आणि जर 15 मिनिटांनी मी फोन केला नाही तर मी संध्याकाळी 5 वाजता फोन करीन. बंटी कसा आहे? भगवानदासना या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, कारण श्रीकांतनं अगोदरच फोन बंद केला. आता ही सारी मंडळी पुन्हा हताश झाली. श्रीकांतचा फोन बंद होऊन 5 मिनिटं होता न होता तोच तिथे CID ऑफिसात टेलिफोनची बेल वाजली. हा फोन गोळेसाठी होता आणि टेलिफोन कंपनीनं त्यांना मुद्दामून फोन केला होता. गोळेंनी ताबडतोब रिसिव्हर आपल्या कानाला लावला तेव्हा 5 मिनिटांपूर्वी श्रीकांतनं सुरेंद्रजींना फोन केला असून तो पुन्हा 15 मिनिटांनी त्यांना फोन करणार आहे असं गोळेंना सांगण्यात आलं. इतकंच नव्हे तर हा फोन कुलाब्याच्या सहकार भांडारजवळून केला आहे असं त्यांनी गोळेंना सांगितलं. अगदी अनपेक्षितपणे ही माहिती मिळताच गोळेंनी जलद गतीने हालचालीला सुरुवात केली. त्यांनी ताबडतोब इन्स्पेक्टर वाकडकरांच्या घरी फोन केला. वाकडकर ऑफिसमध्ये निघायच्या तयारीत होते. गोळेंनी फोनवर त्यांना ही माहिती दिली आणि सुरेंद्रजींना फोन करून त्यांना रिगलजवळ श्रीकांतला ओळखणारी माणसं पाठवायला सांगितलं. गोळे श्रीकांतला ओळखत नव्हते आणि सुरेंद्रजींना फोन करण्याइतपत त्यांना वेळ नव्हता. शक्य तितके लवकर त्यांना सहकार भांडारपाशी पोचायचं होतं. गोळे तत्काळ आपल्या ऑफिसमधून बाहेर पडले आणि हेड कॉन्स्टेबल दामोदर गोकर्णकर याच्यासह ते आपल्या स्कूटरवरून वेगानं कुलाब्याला निघाले. बंटीला पळून नेणारा आणि सुरेंद्रजींना फोनवर धमक्या देणारा बदमाश श्रीकांत त्यांच्या हाती सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. इकडे सुरेंद्रजींच्या घरात पुन्हा फोनची बेल वाजली. त्याबरोबर पुन्हा श्रीकांतनं फोन केला असं समजून भगवानदासनी फोन उचलला. मी भगवानदास बोलतोय. हॅलो शेठजी, मी इन्स्पेक्टर वाकडकर.
वाकडकरांचा आवाज ऐकता भगवानदास दचकले. त्यांनी घाईघाईनं रिसिव्हर सुरेंद्रजींच्या हातात दिले. वाकडकरांचा फोन आहे समजताच ते चकित झाले. हॅलो, सुरेंद्र स्पीकिंग. वाकडकरांनी 2 मिनिटात सुरेंद्रजींना काय ते सांगितलं आणि ते पुढे म्हणाले, तुम्हाला तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागेल. तिथे तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना रिगल सिनेमापाशी यायला सांगा. मात्र ही मंडळी श्रीकांतला ओळखणार यावीत. जो पॅन्ट नेसत असेल त्याला धोतर नेसायला सांगा. जो धोतर नेसत असेल त्याला पॅन्ट सांगा. श्रीकांतनं ओळखता कामा नाही. लवकर. येस सर असं म्हणत सुरेंद्रजींनी फोन केला. वाकडकरांचं बोलणं ऐकत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं. आपल्याला श्रीकांतचा फोन आला होता आणि तो पुन्हा फोन करणार आहे हे वाकडकरांना कसं समजलं? श्रीकांतनं फोन कुठून केला हे त्यांना कसं समजलं? गोळे अगोदरच तिथे कसे पोचले या प्रश्नांनी सुरेंद्रजींना विचारात टाकलं होतं. सुरेंद्रजींनी कुलाब्याला राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फोन केले आणि थोडक्यात कल्पना देऊन रिगलपाशी जायला सांगितलं. त्यानंतर ते स्वतः जैनच्या गाडीतून वेगानं कुलाब्याला जायला निघाले. जवळजवळ 4 दिवसांनी त्यांच्या ब्लॉकमधील सुतकी वातावरण निवळून आनंदाचे वारे वाहू लागले होते. एव्हाना सुरेंद्रजीची नातेवाईक मंडळी कुलाब्याला सहकार भांडारपाशी येऊन गोळेंना येऊन भेटली. त्यांच्या पाठोपाठ सुरेंद्रजी आणि जैनही येऊन धडकले. या दरम्यान 20 मिनिटं उलटून गेली होती, परंतु श्रीकांतचा काही पत्ता नव्हता. गोळे सहकार भांडारपासून थोड्या अंतरावर उभे होते. त्याच्यासमोर एकूण 2 पब्लिक फोन होते. यातील एक बूथ सहकार भांडारमधला होता तर दुसरा रिगल सिनेमास बाहेरचा रस्त्यावर वळणावर होता. या दोन्ही बूथवर गोळे आणि श्री गोकर्णकर लक्ष ठेवून होते. परंतु 1 तास होऊन गेला तरी श्रीकांत तिथे आला नाही. ज्या उत्साहाने सुरेंद्रजी आणि जैन वगैरे मंडळी तिथे आली तो उत्साह आता मावळू लागला. परंतु गोळेंनी त्यांना धीर दिला. श्रीकांतने जर 15-20 मिनिटांनी फोन केला नाही तर तो संध्याकाळी 5 वाजता पुन्हा फोन करणार आहे हे त्यांना माहीत होतं. गोळेंना पूर्ण खात्री वाटत होती की आज संध्याकाळी 5 वाजता श्रीकांत नक्की फोन करेल आणि ज्या अर्थी श्रीकांतने सकाळचा फोन इथूनच केला होता त्या अर्थी तो इथेच आसपास कुठेतरी असला पाहिजे हे ओळखून गोळेंनी गोकर्णकरांना तिथे थांबायला सांगितलं आणि ते आपल्या ऑफिसमध्ये परत आले. संध्याकाळी 4:30 वाजता गोळे पुन्हा सहकार भांडारपाशी आले. यावेळी त्यांनी आपला चक्रव्यूह थोडा वाढवला. कुलाब्याच्या परिसरात जिथे म्हणून पब्लिक फोन होते तिथे प्रत्येक बॉक्सवर आपला एक शिपाई नजर ठेवण्यासाठी ठेवला आणि या शिपायाबरोबर श्रीकांतला ओळखणारा एक माणूस बरोबर दिला. यानंतर ते स्वतः जैन बरोबर सहकार भांडार आणि रिगलच्या दारातील टेलिफोन बूथवर नजर ठेवू लागले. 5 वाजले तसे गोळे अधीर झाले. परंतु जसा जसा घड्याळाचा काटा पुढे जात होता तसे तसे ते आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले जैन अस्वस्थ झाले. इतक्यात त्यांचं लक्ष सहकार भांडाराच्या पब्लिक टेलिफोन बूथकडे गेलं. या बूथमध्ये एक तरुण मुलगा शिरत होता. या मुलाला बघताच गोळ्यांना कसला तर संशय येऊ लागला. सुरेंद्रजींनी गोळ्याजवळ वर्णन केलेलं जे वर्णन श्रीकांतचं जे वर्णन होतं ते वर्णन या तरुणाला अचूक लागू पडत होतं. इतक्यात जैन अधीरतेने म्हणाले, साहेब तोच श्रीकांत. दुसऱ्या क्षणाला गोळे आणि गोकर्णकर धावत त्या बॉक्सपाशी पोचले. बॉक्सचा दरवाजा खाडकन उघडण्यात आला आणि 10 पैशाची नाणी टेलिफोन बॉक्समध्ये टाकणाऱ्या श्रीकांतला खेचून बाहेर काढण्यात आलं. बंटीला पळून नेणारा आणि भगवानदासना फोनवर धमक्या देणारा तो हाच श्रीकांत होता. त्याला पकडण्यात गोळेंना आणि गोकर्णकरांना यश मिळालं होतं. या प्रकारानं श्रीकांत घाबरून गेला आणि भयभीत नजरेने तो गोळेकडे बघू लागला. गोळेंबरोबर जैनला पाहता श्रीकांत काय समजायचं ते समजला. त्याला धरताच जैननी चटकन टॅक्सी थांबवली आणि याच टॅक्सीतून गोळे गोकर्णकर श्रीकांतला बरोबर घेऊन CID ऑफिसच्या रेखाने निघाले. जैन मात्र आनंदाची ही बातमी सुरेंद्रजींना सांगण्यासाठी तिथेच थांबून राहिले. श्रीकांतला CID ऑफिसात आणताच गोळेंनी त्याला इन्स्पेक्टर वाकडकरांपुढे उभे केले आणि लगोलग त्याला अधिक तपासासाठी इन्क्वायरी रूममध्ये घेतलं. श्रीकांत या प्रकाराने इतका घाबरला होता की इन्क्वायरी रूममध्ये शिरताच तो भीतीने कापू लागला. वाकडकर काय, गोळे काय आणि दीक्षिणकर काय या तिन्ही अधिकाऱ्यांनी बंटी लवकरात लवकर मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला. बंटी घरात नसल्यामुळे त्याच्या घरच्या मंडळींची जी अवस्था झाली होती तिची कल्पना ते अधिकारी करू शकत होते. बोल, बंटी कुठे आहे? वाकडकर गरजले. वाकडकरांचा अवतार बघून श्रीकांत रडू लागला.
तसे वाकडकर मोठ्या आवाजात ओरडले, अरे कुठे आहे बंटी? साहेब साहेब मी बंटीला अंबरनाथला सोडलंय, श्रीकांत रडत म्हणाला. अंबरनाथला? कधी सोडलंस तिथे? 3 तारखेला रात्री. कुठे सोडलंस? विमको कंपनीच्या मागे. वाकडकरांनी श्रीकांतकडे रोखून बघितले आणि त्याची अंगजडती घ्यायला सुरुवात केली. या अंगजडतीत श्रीकांतजवळ एकदम जेमतेम 1-2 रुपये सापडले. त्याची ही अंगजडती सुरू असताना श्रीकांतच्या शर्टावर आणि गंजी फ्रॉकवर अत्यंत अस्पष्ट असे लाल रंगाचे डाग आढळले. हे डाग आढळताच वाकडकरांच्या छातीत धस्स झाले. या संख्येसरशी वाकडकर गोळ्यांनी श्रीकांतला प्रश्नाच्या कैचीत पकडले. श्रीकांत कावराबाराव झाला आणि तो रडत म्हणाला, साहेब साहेब मी बोल 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 मी बंटीचा खून केलाय साहेब. काय? वाकडकर आणि गोळे एकाच वेळी ओरडले. आपण हे काय ऐकलं ते त्याच्यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसेनासा झाला. श्रीकांतनं निष्पाप आणि निरागस बंटीचा खून केला? माय गॉड! वाकडकर स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या नजरेसमोर सुरेंद्रजींचा ब्लॉक उभा राहिला आणि आपल्या लाडक्या मुलासाठी आक्रोश करणाऱ्या विमला देवी ते कल्पनेने पाहू लागले. वाकडकरांसमोर एक कठीण प्रश्न उभा राहिला, ही भयानक बातमी त्या बाईला सांगायची कशी? वाकडकरांनी ताबडतोब स्वतःला सावरलं. हे किडनॅप प्रकरण असल्यामुळे त्यांनी आरंभी या प्रकरणात फारसं लक्ष घातलं नव्हतं, परंतु याच किडनॅप प्रकरणाचं रूपांतर आता मर्डर केसमध्ये झालं होतं. या विलक्षण चमत्कारिक कथेतून एक सर्वस्वी वेगळी कथा आकार घेऊ लागली. वाकडकर आणि गोळे क्षणाचाही विलंब न करता पुढील तपासास लागले. हळूहळू श्रीकांतचं अंतरंग उघड होऊ लागलं. श्रीकांतचा जो काही पूर्व इतिहास उपलब्ध झाला तो असा. श्रीकांत उत्तर प्रदेशातील अनबिकेटा या गावी राहत होता. त्याला धाडसाची तशी फारशी आवड नव्हती, परंतु लहानपणापासून डिटेक्टिव्ह, दरोडे, युद्ध या विषयांवर एक कथा वाचण्याचा त्याला छंद होता. श्रीकांत नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. मुंबईत येताच त्याला ग्लोब डिटेक्टिव्ह एजन्सी या कंपनीत वॉचमनचं काम मिळालं. आपण एका डिटेक्टिव्ह कंपनीत कामाला असल्याचा त्याला अभिमान वाटत होता, परंतु तिथं त्यानं काही फार दिवस काम केलं नाही. इथली नोकरी सोडून श्रीकांत अंबरनाथला आला. अंबरनाथचा लेबर कॉन्ट्रॅक्टर जाधव याच्या ओळखीनं श्रीकांतला स्वस्तिक ऑइल कंपनीत नोकरी मिळाली. नोव्हेंबर 71 ते डिसेंबर 72 या काळात श्रीकांत स्वस्तिक कंपनीत नोकरी करत होता. या काळात श्रीकांत मोरोली विलेज मध्ये राहणाऱ्या शांताबाई नावाच्या एका बाईच्या झोपडीत भाडेकरू म्हणून राहू लागला. 73च्या जानेवारी महिन्यात श्रीकांतनं अंबरनाथमधील नोकरी सोडली आणि तो मुंबईत आला. मुंबईत त्याला झवेरी बाजारमध्ये हॉटेलात नोकरी मिळाली. याच हॉटेलात असलेल्या पुरणसिंग या दुसऱ्या वेटरबरोबर त्याची दोस्ती जडली. पुरणसिंगला हॉटेलातील नोकरी पसंत नव्हती. तो दुसऱ्या चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याच्या प्रयत्नाला अखेर यश येऊन पुरणसिंगला सुरेंद्रजींच्या घरात घरनोकर म्हणून नोकरी मिळाली. सुरेंद्रजींच्या घरात जे काम श्रीकांत करीत होता तेच काम पुरणसिंग आधी करत होता. पुरणसिंगनं सुरेंद्रजींकडे महिनाभर काम केले नाही. तोच त्याची आई आजारी असल्याचं त्याच्या गावाकडून त्याला पत्र आलं आणि पुरणसिंग आपल्या गावी जायला निघाला. त्यामुळे सुरेंद्रजींबरोबर पुन्हा नोकराचा प्रश्न उभा राहिला. परंतु हा प्रश्न पुरणसिंगनेच सोडवला. त्यानं श्रीकांतला हॉटेलातील नोकरी सोडायला भाग पाडलं आणि त्याने सुरेंद्रजींच्या घरात श्रीकांतला काम मिळवून दिलं. सुरेंद्रजींच्या घरात श्रीकांतचा प्रवेश झाला तो असा. सुरेंद्रजींच्या घरात श्रीकांतचं हिंदी वाचन अधिक वाढलं. तो नेहमी धाडसी दरोड्याच्या कथा वाचत असायचा. त्याला दरमहा 10च्या 6 नोटा म्हणजे 60 रुपये त्याला मिळत होते, पण त्याला हव्या होत्या त्या 100च्या शेकडो नोटा. श्रीकांतनं आपल्या मनाशी बेत आखला आणि बंटीला पळवायचं ठरवलं. वेळ पडली तर त्याला मारून टाकायचं आणि सुरेंद्रजींना धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळायचे ही योजना त्यांनी ठरवली. दिनांक 3 नोव्हेंबर 1973 रोजी श्रीकांतनं आपला बेत अंमलात आणायचं ठरवलं. त्यानं त्याच दिवशी सकाळी आपल्या पगारातून 10 रुपये ॲडव्हान्स घेतले. हे 10 रुपये त्याला बेत अंमलात आणण्यासाठी हवे होते. त्या दिवशी सकाळपासून श्रीकांत बंटीला मी तुला पतंग आणून देईन असं सांगत होता. पतंगाचं दुकान दळण्याच्या गिरणीच्या बाजूला होता, परंतु 3 तारखेस हे दुकान बंद होते. पतंगाचे दुकान बंद असलेला दिवस
श्रीकांतनं मुद्दाम निवडलेला होता. हेतू हाच की पतंगाचे दुकान बंद आहे असं बंटीला दाखवून दुसऱ्या दुकानाच्या निमित्तानं त्याला दुसरीकडे नेता येईल. आणि नेमकं घडलं तसंच. गिरणीत दळणाचा डबा ठेवून मी नंतर येतो असं गिरणीवाल्याला सांगून श्रीकांत बंटीला घेऊन पतंगाच्या दुकानापाशी आला. हे पतंगाचे दुकान बंटीला माहीत होते. पतंगाचे दुकान बंद असलेले पाहून बंटी निराश झाला आणि त्यानं श्रीकांतला विचारले, अभी क्या करना है? चलो दूसरी दुकान में जाएंगे. श्रीकांतने उत्तर दिलं आणि बंटीचं बोट धरून तो त्याच्याबरोबर गप्पा मारत विटी स्टेशनपाशी आला. परंतु जवेरी बाजारपासून विटीपर्यंत बंटीला चालत आणल्यामुळे बंटीचे पाय दुखू लागले आणि तो मला कडेवर घे असं म्हणत बंटी रडू लागला. बंटी रडतोय असं बघून श्रीकांतनं त्याला विटी स्टेशनवरील समोरील एका हॉटेलात नेले आणि वेटरला स्वतःसाठी चहा आणि बंटीसाठी आईस्क्रीम आणायला सांगितलं. आईस्क्रीमचा कप टेबलवर येईपर्यंत बंटी रडत होता. त्याचवेळी टेबलवर चहा आणि आईस्क्रीमचा कप ठेवताना वेटरने सहज म्हणून श्रीकांतला विचारले, हा का रडतोय? सहजच, श्रीकांत म्हणाला. श्रीकांतचा कप आईस्क्रीमचा कप पाहताच बंटी रडायचा थांबला आणि तो आईस्क्रीम खाऊ लागला. आईस्क्रीम संपल्यानंतर बंटी चल घरी जाऊया असं श्रीकांतला सांगू लागला. चालून चालून बंटी दमला होता आणि त्याला झोप आली होती. हॉटेलमध्ये तो पेंगू लागला आणि तो झोपी गेला. यानंतर श्रीकांतनं त्याला आपल्या कडेवर घेतलं आणि तो हॉटेलमधून बाहेर पडून विटी स्टेशनला आला आणि स्वतःचं आणि बंटीचं अशी 2 अंबरनाथची तिकीटं काढून त्यांनी 6:33ची अंबरनाथ गाडी पकडली. साधारण 7:30च्या सुमारास श्रीकांत अंबरनाथ स्टेशनवर उतरला. यावेळी बराच काळोख पडला होता. बंटी अंबरनाथलाही झोपलेलाच होता. अंबरनाथला मुख्य रस्त्यावरून न जाता श्रीकांत रेल्वे लाईनमधून चालत मोरोली विलेजकडे निघाला. बंटी त्यानं अर्थातच आपल्या खांद्यावर घेतला होता. श्रीकांत मोरोली विलेज नजीक रात्री 8:30 वाजता पोहोचला. त्यावेळी मुंबईत सुरेंद्रजी आणि विमलादेवी बंटीचा शोध घेत होते. परंतु त्यावेळी या दुर्दैवी जोडप्याला ही कल्पना नव्हती की या क्षणाला आपला लाडका बंटी साक्षात मृत्यूच्या कडेवर बसून मुंबईपासून बराच मैल अंतरावर गेलेला आहे. मोरोली विलेजजवळ विमको या सुप्रसिद्ध काडेपेटीचा कारखाना होता. श्रीकांत बंटीला बरोबर घेऊन या कारखान्याच्या मागच्या बाजूस आला. मागे बरीच मोकळी जागा होती. तिथे झोडपं वाढली होती. येवना रात्रीचे 9:15 वाजले होते. या निर्जन ठिकाणी बंटी आणि श्रीकांत खेरीज इतर कोणी नव्हतं. दुर्दैवी आणि निष्पाप बंटी निद्रस्त अवस्थेत होता. श्रीकांतनं त्याला अलगद खाली झोपवलं. त्यानं बंटीचा शर्ट काढला. त्यानंतर त्याने बंटीचा गंजी फ्रॉकही थोड्या मेहनतीने काढून टाकला. अंगात त्याच्या फक्त हाफ पॅन्ट तेवढी राहिली. बंटीच्या अंगातील गंजी फ्रॉक निघताच बंटी थंडीने कुडकुडू लागला आणि त्या थंडीने बंटीचे डोळे उघडले. आपण एका अपरिचित ठिकाणी आहोत आणि काळोख झालेला आहे असं पाहून बंटी घाबरला. श्रीकांत त्याच्या शेजारी बसला होता, परंतु अंधारामुळे बंटीने त्याला ओळखले नाही. तेव्हा श्रीकांत घाबरू नकोस मी आहे असं म्हणाला. बंटीने त्याचा आवाज ओळखला आणि त्याने श्रीकांतला घाबरून मिठी मारली. श्रीकांत आपल्या पायाच्या 2 गुडघ्यावर बसला होता. त्याने घाबरू नको असं म्हणत बंटीच्या पाठीवरून डावा हात फिरवायला सुरुवात केली, पण त्यावेळी त्याच्या हातात एक चाकू होता. हा चाकू होता श्रीकांतच्या नेलकटरला असलेला जेमतेम हाताच्या करंगळी एवढा लांब चाकू. हा चाकू श्रीकांतनं अगोदरच उघडून ठेवला होता. श्रीकांतनं बंटीचा गंजी फ्रॉक अगोदरून काढून ठेवला होता. त्यानं गंजी फ्रॉकचा एक बोळा करून ठेवला होता. बंटीच्या पाठीवरून फिरत असताना आपला डावा हात त्याने खाली आणला आणि गंजी फ्रॉकचा बोळा त्याने आपल्या हातात घेतला. नंतर त्याने हा बोळा बंटीच्या तोंडावर घट्ट दाबून धरला आणि त्या क्षणाला आपल्या उजव्या हातातील चाकू बंटीच्या उजव्या डोळ्याच्या आणि कानाच्या बरोबर मधील मासल भागात एकदम जोरात खुपसला. या एकाच वारानं बंटीचे लहान डोळे एकदम भयस्पद झाले. जोरदार किंकाळी फोडण्यासाठी त्याला तोंड उघडता येत नव्हतं. श्रीकांतनं आपला डावा हात बंटीच्या तोंडावर गच्चपणे धरून बसला होता. बंटी जागच्या जागी धडपड करू लागला, परंतु त्याला धडपड करता येत नव्हती किंवा स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. बंटीच्या शरीरात खुपसलेला चाकू श्रीकांतनं खसकन बाहेर काढला. त्यावेळी तिथे पडलेल्या बोकातून रक्ताची धार वाहू लागली. हे रक्त बंटीच्या गालावरून वाहू लागलं. श्रीकांतनं पुन्हा त्याच जागेवर जोरात चाकू खुपसला आणि यानंतर सैतानानं, या क्रूर कर्म्यानं
बंटीच्या ज्या मासल भागात श्रीकांत त्यांनी चाकू खुपसला होता तो चाकू श्रीकांत हळूहळू गोलाकार फिरवीत जास्त जास्त आत ढकलू लागला. एखाद्या स्क्रू ड्रायव्हरने जसा गोल गोल फिरवावा तसा श्रीकांत आपल्या हातातील चाकू फिरवत होता. अखेर त्या चाकूची मूठ जेव्हा बंटीच्या शरीराला भिडली तेव्हा तो चाकू त्यानं पुन्हा त्याच पद्धतीने बाहेर काढला. बंटीची हालचाल आता थंडावली होती. जसा जसा चाकू गोल गोल फिरत होता तसा तसा प्राण त्याच्या देहातून बाहेर पडला. यमदूत आणि प्राण यांच्या लढतीत प्राण नेहमीच प्रबोध होतो आणि नेमकं हेच झालं. बंटीनं आपली जीवनयात्रा संपवली नव्हे, एका पापात्म्यानं ती संपुष्टात आणली होती. तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. श्रीकांत बंटीच्या मृतदेहाकडे बघत होता. त्याच्या छातीत धडकी भरली. एखाद्याचा खून करताना त्या खुन्याचा क्रोध, उन्माद, जोश एकदा ओसरला की खुनाला फाशी किंवा जन्मठेप असते ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. श्रीकांतचं नेमकं तसंच झालं. बंटीचा मृतदेह पाहून तो इतका घाबरला की क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं. त्यानं बंटीचा शर्ट आणि रक्ताने माखलेला स्वतःचा रुमाल उचलला आणि तो तिथून निघाला. चालता चालता श्रीकांतला वाटेत अहमद उलन मिल लागली. श्रीकांतनं या मिलच्या कंपाऊंडमध्ये आपला रुमाल आणि बंटीचा शर्ट टाकून दिला आणि तो पुढे निघाला. त्याला शक्य तितक्या लवकर अंबरनाथला पोचायचं होतं. रात्री 10:15 वाजता श्रीकांत अंबरनाथ गावात आला. त्यावेळी आता आपण काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. त्यानं केलेलं अघोरी कृत्य त्याच्या नजरेसमोर थैमान घालत होतं. श्रीकांत इथून थेट लक्ष्मी थिएटरवर आला. त्यावेळी लक्ष्मीला कोहिनूर चित्रपट चालू होता. श्रीकांतनं सिनेमा बघण्याचं ठरवलं. कोहिनूर हाऊसफुल होता. चित्रपट सुरू होऊन सव्वा तास होऊन गेला होता. तरीही श्रीकांतनं चित्रपट बघण्याचं ठरवलं आणि लक्ष्मीचा डोअरकीपर शेख बुड्डन याला गाठलं. काय वाटेल ते कर, पण मला आत घेऊन बसव, असं हट्ट शेखकडे करून शेखला जास्त पैसे देऊन श्रीकांतनं थिएटरला प्रवेश मिळवला. थिएटर फुल होतं त्यामुळे शेखनं त्याला एक खुर्ची दिली. याच खुर्चीत बसून श्रीकांतनं अर्धा पिक्चर बघितला. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकांत बराच घाबरलाय ही गोष्ट शेखच्या लक्षात आली. परंतु तो का घाबरलाय हे त्याला कळलं नव्हतं. त्यानं तसं श्रीकांतला विचारलं पण नव्हतं. तू आधीच सिनेमा का बघितलास? तू अर्धाच सिनेमा का बघितलास? त्या थिएटरमध्ये जाऊन का बसलास? हा प्रश्न वाकडकरांनी श्रीकांतला विचारला होता. त्यावेळी श्रीकांत म्हणाला, झाल्या गोष्टीचा मला पश्चाताप वाटत होता. पोलीस आपल्याला पकडतील असं मला वाटत होतं आणि पोलिसांच्या नजरेत पडू नये म्हणून मी सिनेमाला जाऊन बसलो. श्रीकांत घाबरला होता. त्याला भीती वाटत होती. पोलीस आपल्याला पकडतील या साऱ्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. परंतु त्याला पश्चाताप वाटत होता हे मी स्वतः मानायला मात्र फारसं तयार नाही. चित्रपट संपल्यानंतर श्रीकांत रात्री अंबरनाथ स्टेशनला आला. त्यावेळी 12:30 वाजले होते. मुंबईला जाणारी शेवटची ट्रेन निघून गेली होती. स्टेशन जवळजवळ रिकामं होतं. त्यामुळे तो आधीच घाबरलेला श्रीकांत आता जास्त घाबरला. रेल्वे पोलिसांनी आपल्याकडे काही चौकशी केली तर अशी त्याला भीती वाटू लागली. प्लॅटफॉर्मवरच्या टी स्टॉलवर त्यानं मुंबईच्या गाडीची चौकशी केली तेव्हा मुंबईला जाणारी पहिली गाडी 2:30 वाजता आहे असं त्याला समजलं. श्रीकांत एका स्टॉलवर एक कप चहा प्यायला. त्याच्या चेहऱ्यावरून तो घाबरलेला आहे हे शेखप्रमाणे स्टॉलवाल्यानेही ओळखलं. चहा घेतल्यानंतर श्रीकांत तिथे एक क्षणभर घुटमळला. नंतर तो तिकीट बुकिंग क्लार्क श्री कुलकर्णी यांना भेटला. कुलकर्णी आपल्या हिशोबात गर्क होते. श्रीकांत त्याला म्हणाला, मला मुंबईला जायचं आहे, पण मी इथे जर थांबलो तर पोलीस मला पकडतील. मला बदलापूरचं तिकीट द्या, मी बदलापूरला जातो. तिकीट म्हणून नाही म्हणून घाबरतोस कशाला? मी तुला मुंबईचं तिकीट देतो. तिकीट घे आणि प्लॅटफॉर्मवर बसून राहा. 2:30 वाजता पहिली गाडी आहे. कुलकर्णींनी श्रीकांतला मुंबईचं तिकीट दिलं आणि ते आपल्या कामाकडे वळले. श्रीकांतनं तिकीट ताब्यात घेतलं आणि उरलेला वेळ त्याने स्टेशनात काढला. यानंतर जेव्हा अंबरनाथला पुणे मुंबई पॅसेंजर गाडी आली तेव्हा श्रीकांत या गाडीत बसला आणि सकाळी 5:30च्या सुमारास तो वेटी स्टेशनला उतरला. सकाळी फोर्टमध्ये इकडे तिकडे भटकून श्रीकांत चर्चगेट स्टेशनवर आला आणि चर्चगेटला लोकल गाडी पकडून तो आपल्या मित्राला भेटायला जोगेश्वरीला आला. या दरम्यान श्रीकांतनं मनाशी बराच विचार केला होता. त्याला आपल्या योजनेचा दुसरा टप्पा गाठायचा होता. जोगेश्वरीला मित्र भेटला नाही म्हणून श्रीकांत उगाचच अंधेरीला आला. अंधेरी स्टेशन बाहेर आयडियल रेल्वे रेस्टॉरंट होतं. या हॉटेलच्या दारावर पब्लिक टेलिफोन बॉक्स अशी पाटी लोंबकळत होती. यावेळी बरोबर सकाळचे 8 वाजले होते. श्रीकांतने सुरेंद्रजींना
पहिला फोन केला तो इथूनच. या फोनवर त्यानं सुरेंद्रजींना बंटी आपल्या टोळीच्या ताब्यात आहे, सरदारांचा हुकूम आहे वगैरे कहाणी सांगितली. यामागे त्याचा हेतू एवढाच होता की सुरेंद्रजी घाबरून जावेत आणि आपल्याला 40,000 रुपये देण्यास ते तयार व्हावेत. श्रीकांतनं ही जी कपोलकल्पित कहाणी तयार केली होती, त्या कहाणीचा जन्म तो नेहमी वाचत असलेल्या दरोडेखोरांच्या कथातून झालेला होता. हा पहिला फोन मात्र टेप करून घेण्यात आलेला नव्हता. नंतर मात्र वाकाटकरांच्या योजनेनुसार इतर फोन टेप करण्यात आले. आरंभी टेपवरील जे संभाषण वर दिले ते शब्दशः भाषांतर जरी मी केले असले तरी हे संवाद मी संक्षिप्त स्वरूपात दिलेले आहे. पहिला फोन श्रीकांतनं सकाळी 8 वाजता केला. या फोनवर त्यानं आपल्याला एकूण किती रक्कम पाहिजे एवढं सांगितलं होतं. दुसरा फोन त्यानं संध्याकाळी 6 वाजता केला आणि बंटीच्या जीवाला धोका असल्याची धमकी त्यानं दिली. हा फोन त्यानं अंधेरीच्या एका पेट्रोल पंपवरून दिला होता. तिसरा फोन पुन्हा पेट्रोल पंपावरून संध्याकाळी 7 वाजता केला. त्यावेळी श्रीकांतनं ओशिवरा पुलाजवळील जागा भगवान दासना सांगितली. दुसरा फोन केल्यानंतर श्रीकांतनं आसपास भटकून ही जागा बघितलेली होती. श्रीकांतनं चौथा फोन रात्री 8:30 वाजता अंधेरीच्या इराण्याच्या हॉटेलमधून केला होता आणि यावेळी आपण तिथे येत नाही, तुम्हीच या असं सांगून श्रीकांतनं फोन बंद केला. त्या रात्री प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस स्टेशनचे असिस्टंट इन्स्पेक्टर श्री शिरगावकर श्रीकांतने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले होते, परंतु श्रीकांत जागेवर नव्हता. त्यानं लांबूनच पोलिसांना बघितले होते आणि तो पाठच्यापाठी पळाला होता. श्रीकांत त्याच रात्री चर्चगेटला आला आणि गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात त्यांनी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दिनांक 5 रोजी श्रीकांत नोकरीच्या शोधात भटकू लागला. त्याच्याजवळचे सगळे पैसे संपलेले होते. सुरेंद्रांना पुन्हा फोन करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. नोकरीच्या शोधात श्रीकांत भटकत असताना त्याला रिगल सिनेमा नजीक असलेल्या मंडेरियन हॉटेलच्या शेजारच्या एका उसाच्या चरख्यावर रोज ₹5 पगारावर काम मिळाले. दिनांक 5 आणि 6 रोजी श्रीकांत स्वस्थ बसून राहिला. जोगेश्वरीला पोलीस आल्याचं त्यानं बघितलं होतं, त्यामुळे आता त्याला बराच विचार करायचा होता, म्हणून तो 2 दिवस स्वस्थ बसून होता. परंतु 5 तारखेला API गोळेंनी आपला सापळा जोगेश्वरी दादर इथे लावला होता. जोगेश्वरी अंधेरी परिसरातून फोन येतात हे त्यांना टेलिफोन कंपनीने कळवले होते. गोळेंनी जरी सापळा लावला होता तरी त्यांचे सावध मात्र निष्ठून कुलाबाला आलेले होते. दिनांक 7 रोजी श्रीकांतचा 5वा फोन सकाळी 8 वाजता आला होता. तो फोन त्याने रिगल सिनेमा बाहेरील पब्लिक फोनमधून केला होता. यावेळी टेलिफोन कंपनीनं गोळेंना CID ऑफिसात फोन करून या नव्या फोनची बातमी कळवली होती. श्रीकांत काय बोलला तेही कळवलं होतं. गोळेंनी ताबडतोब पुढची हालचाल केली आणि आपल्या सावजाला ताब्यात घेतलं होतं. वाकडकर आणि गोळे किडनॅप प्रकरणाची इन्क्वायरी करत होते खरे, पण या प्रकरणातून पुढे साक्षात एक खून प्रकरण उपस्थित होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. बंटी शक्य तितक्या लवकर आपल्या घरी जावा अशी इच्छा वाकडकरांची होती. श्रीकांतने बंटीचा पत्ता सांगताच त्या जागेवर जाऊन वाकडकर बंटीची सुटका करणार होते, परंतु आता त्यांना बंटीचं प्रेत ताब्यात घेण्याची पाळी आली होती. CID ऑफिसातील इन्क्वायरी रूम बाहेर सुरेंद्रजी, जैन वगैरे मंडळी बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसत होती. पोलीस आता श्रीकांतला चांगला बोलता करतील आणि बंटीला आपल्या हवाली करतील असा त्यांना विश्वास वाटत होता. या वाकडकरांना एक प्रश्न उभा राहिला की आता सुरेंद्रजींना ही दुर्दैवी घटना सांगायची कशी. त्याच प्रश्नाबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. श्रीकांतला 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजता अटक केली होती, पण तो म्हणत होता त्याप्रमाणे 3 तारखेला रात्री त्यानं खून केला होता, म्हणजे खुनानंतर 4 दिवस लोटले होते. आता प्रश्न हा की अंबरनाथला त्या झोडपात बंटीचं प्रेत असेल का, आणि असल्यास कोणत्या अवस्थेत असेल. हेवाना रात्रीचे 11:30 वाजून गेले होते आणि वाकडकरांनी ताबडतोब अंबरनाथला जाण्याचा निर्णय घेतला. ते इन्क्वायरी रूम बाहेर आले आणि सुरेंद्रजींना म्हणाले, बंटीला त्यांना अंबरनाथला लपवून ठेवलाय. आम्ही अंबरनाथला जाऊन त्याला घेऊन येतो. तुम्ही घरी जा. तुमच्या घरी ज्या टेप्स आहेत त्या टेप घेण्यासाठी आमचा एक अधिकारी तुमच्या घरी येईल. त्याला टेप द्या. वाकडकरांनी घोडी गुलाबीने सुरेंद्रजींना घरी पाठवून दिले, मात्र जैन आणि बन्सी यांना थांबायला सांगितले. त्यानंतर श्रीकांतला बेड्या घालून वाकडकर, गोळे वगैरे मंडळी अंबरनाथला जायला निघाली. CIDच्या स्टेशन बाहेर स्टेशन वॅगन मागे जैन यांची गाडी धावत होती.
श्रीकांतनं खून केला तेव्हा प्रत्यक्षात त्याला कोणी बघितलं नव्हतं. त्यामुळे सीआयडींना श्रीकांत विरुद्ध सारा परिस्थितीजन्य पुरावा उभा करावा लागणार होता. सीआयडींना आव्हान होते ते हेच. प्रवासात वाकडकरांनी जैन आणि बन्सी यांना सारा प्रकार हळूहळू सांगितला. बंटी जिवंत नाही हे समजता जैन आणि बन्सी पार हबकून गेले. त्यांच्या दोघांसमोर तात्काळ विमलादेवींचा चेहरा उभा राहिला. दुर्दैवी विमलाबाई. त्यांचा लाडका मुलगा अशा रीतीने मारला गेलाय हे त्यांना कोणत्या तोंडानं आणि धाडसानं सांगू शकणार होते. रात्री 1:30 वाजता सीआयडी पार्टी अंबरनाथला पोहोचली. ती रात्र चांदणी रात्र असल्याने अंधाराचा फारसा अडथळा होत नव्हता. वाकडकर, गोळे, झेंडे वगैरे अधिकाऱ्यांकडे बॅटऱ्या असल्यामुळे आवश्यक तो प्रकाश मिळाला होता. बॅटऱ्यांच्या झोतात तिथल्या गवताची पाहणी करताना वाकडकर गोळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे तिथलं काही गवत बरंचसं दबलं गेलं होतं आणि याच जागेवर आपण बंटीला मारल्याचं श्रीकांत सांगत होता. बंटीचं प्रेत जागेवर नव्हतं किंवा आसपास कुठे नव्हतं. याचा अर्थ ते प्रेत अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलं असावं हे उघड होतं. वाकडकरांनी आपला तपास पुढे चालू केला. श्रीकांतने बंटीचा शर्ट आणि स्वतःचा रुमाल ज्या अहमद वुलन मिलच्या कंपाऊंडमध्ये टाकला होता तिथे सीआयडी पार्टी आली. या कंपाऊंडला तारा होत्या. यातील 2 आडव्या तारांच्या मधून सीआयडी पार्टी आत शिरली आणि त्यांनी श्रीकांतने दाखवल्यानंतर बंटीचा शर्ट आणि श्रीकांतचा रक्ताचा डाग असलेला रुमाल पंचनामा करून ताब्यात घेतला. इथून वाकडकर अंबरनाथ पोलीस स्टेशनला येऊन धडकले. बंटीचं प्रेत अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलं असणार असा पक्का विश्वास त्यांना होता. 3 तारखेला सबंध रात्रभर बंटीचं प्रेत तिथेच पडून होतं. पण 4 तारखेला सकाळी हा मृतदेह रेल्वे लाईनीतून कामावर जाणाऱ्याच्या एका नजरेस पडला आणि केवळ 5 मिनिटात तिथे गर्दी जमली. एक गुटगुटीत छोकरा असा मृतावस्थेत पडलेला पाहून सारी मंडळी हळहळली. सकाळी 9च्या सुमारास विंको कंपनीत नोकरी करत असलेले पगारे कंपनीत आले. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी ताबडतोब अंबरनाथ पोलीस स्टेशनला बातमी दिली. त्यानुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर पाटील आणि इन्स्पेक्टर सावंत घटनास्थळी धडकले. बंटीच्या कानशिलावर जखम होती. तिथून रक्त वाहण्याचे थांबले होते. हे प्रेत नक्की कोणाचं असावं याबाबत पाटील आणि सावंत कोणता तर्क करू शकत नव्हते. त्यांनी ताबडतोब पंचनामा केला. फोटो घेतले. त्यावेळी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर बोरसे पण तिथे आले आणि हा खुनाचा प्रकार हे त्यांनी ओळखले. बंटीच्या मृतदेहापाशी एक फाउंटन पेन सापडले. बंटीच्या डाव्या हाताला लाल दोरा बांधला होता, ज्याला मौली असे म्हणतात. हा दोराही ताब्यात घेण्यात आला. त्याचप्रमाणे बंटीचं रक्त जिथे पडलं होतं त्या मातीचा नमुना घेतला. इतर आवश्यक ते सोपस्कार आटपून दुर्दैवी बंटीचं प्रेत उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिस देशपांडे यांनी बंटीच्या मृतदेहाची सूक्ष्म तपासणी करून बंटीचा खून केला असा निर्णय अंबरनाथ पोलिसांना दिला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून घेतला आणि आपला तपास सुरू केला. परंतु प्रत्यक्ष अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. त्यामुळे या मुलाला बाहेरून कुठून तरी आणला असावा असा अंदाज पोलिसांनी केला. बंटीला ओळखणारं पुढे कोणीतरी येईल या आशेनं ते प्रेत 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. परंतु 2 दिवस वाट बघूनही कोणी आलं नाही. तेव्हा 6 तारखेला संध्याकाळी बंटीचं प्रेत पुढील विल्हेवाट्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता एक बेवारशी प्रेत म्हणून पोलिसांनी उल्हासनगरच्या स्मशानात बंटीला अग्नी दिला. नियतीची लीला क्रूर आहे. श्रीमंत बापाचा निष्पाप आणि निरागस बंटी बेवारशी ठरवून अनंतात विलीन झाला. 3 तारखेला संध्याकाळी घरातून बाहेर पडलेला बंटीला जिवंत अवस्थेत तर नाहीच, उलट मृतावस्थेत देखील झुंझुनवाला कुटुंबाला बघता आले नाही. हे त्या कुटुंबाचे केवढे मोठे दुर्भाग्य आहे. अंबरनाथ पोलिसांचा तपास सुरू असताना वाकडकर तिथे पोहोचले. श्री बोरसे यांनी या गुन्ह्याचे सारे कागदपत्र, पेन, मातीचा नमुना वगैरे वाकडकरांच्या स्वाधीन केल्या. बंटीचे फोटो जैन आणि बन्सी यांनी ताबडतोब ओळखले आणि ज्याला अग्नी देण्यात आला तो बंटीच होता हे सिद्ध झालं. आता राहिला होता तो ज्या हत्यारानं बंटीचा प्राण घेण्यात आला तो श्रीकांतचा चाकू. श्रीकांतने हा चाकू अंधेरीला एका फेरीवाल्याला 1.5 रुपयाला विकला होता.
अंधेरीला श्रीकांतचे सर्व पैसे संपले, त्यामुळे चाकू विकण्याखेरीज त्याच्यापुढे मार्ग नव्हता. श्रीकांतला मुंबईत आणण्यात आले. अंबरनाथहून निघालेल्या या 2 गाड्या थेट अंधेरीला आल्या. अंबरनाथला संबंधितांचे जाबजबाब घेण्यात आले होते. आता तेच काम अंधेरीला करायचे होते. अंधेरीला प्रथम तो फेरीवाला गाठण्यात आला आणि पंचनामा करून श्रीकांतचा चाकू ताब्यात घेतला. जेमतेम 2 इंच लांबीच्या या लहानशा पात्यानं बंटीची जीवनयात्रा संपुष्टात आली होती. श्रीकांत विरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा अति सडेतोड होता. सारा पुरावा जमा केल्यानंतर श्रीकांत विरुद्ध 3 आरोपांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले गेले. त्यातील पहिला आरोप लहान मुलास पळून नेल्याचा होता. दुसरा आरोप फोनवरून धमक्या देऊन झुंझुनवाला कुटुंबास मानसिक त्रास दिल्याचा होता. आणि तिसरा आरोप बंटीच्या खुनाचा होता. हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर जवळजवळ 40 साक्षीदार कोर्टात हजर केले गेले. सेशन जज श्री खिलनानी यांच्या पुढे हा खटला सुनावणीस निघाला. श्रीकांत दोषी असल्याचं सिद्ध झालं. श्रीकांतला दोषी ठरवून पहिल्या आरोपाबद्दल 7 वर्ष सक्तमजुरी, दुसऱ्या आरोपाबद्दल 4 वर्ष आणि तिसऱ्या आरोपाबद्दल जन्मठेप सुनावली. पहिल्या आरोपातील शिक्षा भोगल्यानंतर श्रीकांतला जन्मठेपेची म्हणजे 14 वर्षाची शिक्षा भोगायची होती. जवळजवळ महिनाभर चाललेला हा खटला अखेर निकालास निघाला. कोर्टात या 3 टेप्स वाजवून दाखवण्यात आल्या होत्या. अशी ही श्रीकांत नावाच्या सैतानाची ही क्रूर कहाणी, जिच्या क्रूरतेला काही सीमा नव्हती.